नमस्कार. सुषमा जल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आजची आपली रेसिपी आहे वड्या. म्हणजे वड्या म्हटलं की ते सगळ्यांना कळून जायचं की मुगाच्या वड्या. म्हणजे काही ठिकाणी त्याला वड्याच म्हणतात, मुगाच्या वड्या, आणि काही ठिकाणी त्याला सांडगे म्हणतात. तशा वेगवेगळ्या नावाने ते बनवल्या जातात. म्हटलं रेसिपी मात्र सारखीच आहे. पण तुम्ही म्हणाल की वड्या, तिथे इतकी सोपी रेसिपी आहे, कोणी पण बनवू शकते. छोट्या मुलालाही सांगितलं तर तेही करते. पण हो, रेसिपी खूपच सोपी आहे. पण ज्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टिप्स आहेत की आपल्या वड्या ज्या आहेत त्या अशा पानचट होऊ नये, किंवा चवदार वड्या बनवण्यासाठी डाळ किती वेळ भिजत घालावी, किंवा डाळ कशी सुकवावी, किंवा डाळ कशी वाटून घ्यावी, आणि आपण थोडासा मसाला त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे त्याच्यामुळे अजून त्या रुचकर कशा बनाव्या, तर हे त्या रेसिपीमध्ये आपण सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ जी आहे ते तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि हेच या व्हिडिओतलं विशेष आहे. बाकी रेसिपी अगदी सोपी आहे. आणि पूर्वी काय व्हायचं ना, की शेतकऱ्याकडेच डाळ असायची, मुगाची डाळ. त्याच्यामुळे अगदी 10-10 किलोच्या वड्या बनवून ठेवायच्या. आणि त्याच्यामागचं कारणही हेच होतं. एक तर उन्हाळ्यामध्ये भाजी तेव्हा मिळायची नाही, आणि भाजी मिळतही असेल तरी भाजीला चव नाही राहायची. तर ही जी वड्याची भाजी आहे ती अगदी वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वड्याची भाजी तयार करू शकता. अगदी रुचकर ही भाजी लागते आणि उन्हाळ्यामध्ये खायला पण मजा येते. काही ठिकाणी तर स्पेशली रसासोबत ही भाजी केल्या जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याकडे पावसाळा म्हणजे शेतकरी काय किंवा शेतात काम करणारे मजूर काय, त्यांच्याकडे पण वड्या ज्या आहेत ते भरपूर प्रमाणात केल्या जातात. आणि पावसाळ्यात त्यांना वेळ नसायचा, म्हणजे शेतातली भरपूर कामं असायची. त्याच्यामुळे हा वाळवणातला प्रकार ते उन्हाळ्यामध्येच करून घ्यायचा. तर अशी ही वड्याची रेसिपी आपण पाहणार आहोत. रेसिपीला एक लाईक नक्की द्या. रेसिपी आपण पाहूया. पण रेसिपी पाहण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला पटकन रेसिपी पाहूया. मूग वड्या बनवण्यासाठी हे अर्धा किलो साफवाली मुगाची डाळ आहे. आणि याला 5 तास झाले भिजत घालून. तर या डाळीला जे आहे सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली टिप्स म्हणजे या डाळीला 4 ते 5 तासाच्या वरती भिजत घालायचं नाही. आणि आता मी भिजू घातली ना, तेव्हा याला 2 पाण्याने ऑलरेडी धुवून घेतलं होतं. आता परत मी असं थोडंसं हाताच्या साहाय्याने त्याला असं करून घेते. आणि हे जे वरचं पाणी आहे याचं हे पाणी काढून टाकते. हे पाणी ना तुम्ही फेकून न देता झाडाला टाका, कारण हे एक प्रकारचं टॉनिक आहे झाडाला. आणि ते पाणी काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी परत पाणी टाकून घेते. आमच्या लहानपणी जेव्हा मूग वड्या तयार करायच्या घ्यायच्या ना, तेव्हा सकाळी उठून जे आहे ते 4 ते 5 वाजता. आणि तेव्हा साफवाली डाळ नसायची, अगदी सालाची डाळ तेव्हा मिळायची आणि घरचीच डाळ असायची. त्याच्यामुळे अगदी ती डाळ 4 ते 5 वाजता उठून ते भिजत घालत असे, किंवा ओव्हरनाईट ती कधीच भिजवल्या जायची नाही. त्याच्या मागचं कारण काय ते आपण नंतर पाहणार आहोत. आता याच्यामध्ये पाणी टाकून गेलं तर या डाळीला आपण काढून घेऊ. तर या चाळणीमध्ये मी या डाळीला सुरुवातीला काढून घेते. खाली एक गंज ठेवून द्या, नाही तर पाणी सगळीकडे सांडेल. कारण आपण आता काय अंगणामध्ये, पूर्वी तर अंगणामध्ये छान घासून घासून ती सालं काढल्या जायची आणि अगदी पिवळी धम अशी डाळ, ज्याला सोल म्हणायचे, तो तयार केला जायचा. आणि बघू शकता अगदी प्रॉपर मुरते ही 4 ते 5 तासात. आता ही सगळी डाळ मी याच्यावरती काढून घेते. ही डाळ या चाळणीत काढून घेतलेली. आता याला फक्त 5 मिनिट मी या चाळणीमध्येच राहू देते अशी. 5 मिनिटानंतर इथे मी हा कॉटनचा कापड घेतलेला आहे. तर ही डाळ आपण या कॉटनच्या कापडावरती टाकून घेऊ, कारण या डाळीमधलं जे पाणी आहे ते आपल्याला सुकू द्यायचं आहे. आणि अशी ही डाळ जी आहे ती पसरवून घ्यायची, त्याच्यामधलं सगळं पाणी सुकू द्यायचं. म्हणजे आपण धुतल्यानंतरचं भिजू घातली होती ते जे पाणी आहे ना, ते पाणी सुकू द्यायचं आहे आपल्याला. सो थोडीशी अशी मोकळी करून घ्यायची. आणि अशी पातळ पातळ केली की तुम्ही ही आपल्याला ही उन्हात सुकवायची नाही आहे, पंख्याच्या खाली ठेवू शकता तुम्ही, किंवा बाहेरही जिथे ऊन नसेल तिथे बाहेर सुकू देऊ शकता. उन्हात नाही सुकू द्यायची. आणि म्हणून हे काम ना अगदी सकाळी सकाळी करायचं, म्हणजे उन्हात सुकवायला जायचं पण जे कोवळं ऊन राहते ना, अगदी. मी डाळीला जे आहे ते पंख्याखाली सुकवून घेतलं. आणि या डाळीतलं जे आहे ते संपूर्ण पाणी जे आहे ते सुकलं आहे. आणि डाळ आपली छान अशी मोकळी मोकळी झालेली आहे. जे पाणी पाणी डाळ असते ना, तर तशी डाळ आपल्याला नाही घ्यायची. ही दुसरी महत्त्वाची टिप्स आहे. त्याच्यामुळे आपल्या वड्या जे आहेत ते चांगल्या चवदार होतात. म्हणजे एक तर 4 ते 5 तासच त्याला भिजत ठेवायचं. आणि यातलं जे भिजून, म्हणजे आपण धुतल्यानंतर जे आहे ते कापडावरती ठेवून याच्यातलं सगळं पाणी सुकू द्यायचं. ही दुसरी टिप्स आहे आपल्या वड्या ज्या आहेत ते छान चवदार होण्यासाठी. आता मी हे सगळं जमा करून घेते मध्ये. डाळीला वाटून घ्यायचं आहे आपल्याला.
आता वड्याची डाळ जी आहे ती पाट्यावर वाटल्या जायची. आता हे सगळ्यांना माहिती आहे, पण आता पाटे नसल्यामुळे आपण मिक्सरमध्येच टाकून घेतो आहे. पण त्याआधी आपण मसाला वडी करतो आहे. तर मी इथे हे मेथीचे दाणे आहे, मेथीचे दाणे घेतलेले आहे. तर हे मेथीचे दाणे जे आहे ते अर्धा किलो डाळीसाठी मी हा 1 चमचा घेतलेला आहे. आणि यातले मी पूर्ण याच्यात टाकत नाही, म्हणजे जेवढेदा आपण डाळ वाटू ना तेवढ्या याच्यामध्ये हे दाणे टाकून घ्यायचे. कारण ही डाळ जी आहे ती जास्त आहे, त्याच्यामुळे एका वेळेस वाटल्या जाणार नाही, 2 ते 3दा वाटल्या जाईल. कारण डाळ आपली चांगली वाटायला पाहिजे. आणि ह्या 4-5 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या मी टाकून घेते. म्हणजे थोडेसे मेथी दाणे आणि लसणाच्या पाकळ्या हे प्रत्येक घाण्यात आपल्याला टाकायचे आहे. त्यानंतर ही डाळ टाकून घेऊ आपण. तर आपल्या मिक्सरच्या भांड्याची जेवढी कॅपॅसिटी आहे ना तेवढी डाळ टाकायची, पण खूप जास्त पण भरायचं नाही. मी अर्धच भरून घेते, म्हणजे ती व्यवस्थित वाटल्या जाते. आणि आपण आता या डाळीला वाटून घेऊया. इथे डाळीचा एक घाणा वाटून झालेला आहे, आपण बघूया. आणि आपल्याला डाळ जी आहे ती चांगली बारीक वाटून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता डाळ जी आहे ती छान बारीक वाटल्या गेलेली. असं थोडीशी जाडसर भरडी वगैरे अशी डाळ नको, त्याच्यामुळे काय होतं आपली वडी पण चांगली पडते आणि पोकळ होत नाही आपली वडी, आणि दिसायला पण वडी छान दिसते. एक पाणी सुकू द्यायचा फायदा की आपली वडी पण पटापट पडते, हाताला खूप चिपकत नाही आणि वडी पण चांगली राहते. नाहीतर जर पाणी असेल, पाण्याला तुम्ही सुकू नाही दिलं ना, तर हे आपलं मिश्रण जे आहे असं पचपच होतं आणि वडी घालायला त्रास होतो. मग वडी लवकर निघत नाही, ती तिथेच चिपकून बसते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे, म्हणून ह्या 2 गोष्टी आवश्यक आहे. डाळीला 4 ते 5 तासापेक्षा जास्त भिजू नाही घालायचं. आणि नंतर डाळीला जे आहे ते चांगलं कोरडं होऊ द्यायचं. म्हणजे त्यात ती वाटलेली डाळ जी आहे ना एखाद्या भांड्यामध्ये काढून घेते, कारण याच्यामध्ये अजून आपल्याला वाटायचं आहे ना डाळ म्हणून. आणि त्यातली मेथी जी आहे तर मेथी चालेल, मेथी नाही पूर्णपणे अशी बारीक झाली तरी चालेल, कारण आपण कच्ची मेथी टाकली ना. तुम्ही त्याचं पावडर करून पण टाकू शकता, पण अशी होते चालेल. ती कच्च्या मेथीचा स्वाद त्याच्यामध्ये येऊन जातो. बरीच ती त्या डाळीसोबत जी आहे ती भरडल्या जाते. आता तुम्ही बघू शकता ही एवढी डाळ जी आहे वाटून झालेली डाळ आहे आपली ही. आणि आपण याच्यामध्ये मसाला घातलेला आहे, तर सगळा मसाला सगळ्याला व्यवस्थित लागला पाहिजे, म्हणजे आपल्या वडीची चव बदलायला नको. म्हणून वड्या टाकायच्या आधी काय करायचं ना, तर ही सगळी डाळ जी आहे ती एकदा मिक्स करून घ्यायची पूर्ण, आणि मग त्याच्या वड्या टाकायला घ्यायच्या. आता आपण वड्या टाकून घेऊया. तर पूर्वी घरी परडे असायचे, आता परडे तर राहिलेले नाही आहे. अगदी सगळ्या गोष्टी नॅचरल होत्या, त्याच्यामुळे मी ताटात टाकते. आणि अगदी 2 थेंब तेल याच्यामध्ये टाकून घेतलेलं, जास्त अजिबात तेल टाकायचं नाही. तेल याच्यासाठी की आपल्या ताटाला चिपकू नये म्हणून. आणि 2च थेंब मी त्याच्यामध्ये पाणी टाकून घेते. आणि आपण आता हे सगळीकडे असं पसरवून घेऊ, म्हणजे आपल्या ताटाला जे आहे ते वडी चिपकायला नको. ते वड्या जे आहे ते लवकर लवकर घालायला पाहिजे, म्हणजे आपला स्पीड वाढला पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं नाही, छोटीशी टिप्स आहे. तर एक भांडं आहे, त्या भांड्यामध्ये पाणी घेऊन घ्यायचं, साधं नॉर्मल पाणी आहे. आणि अगदी थोडं पाणी आपल्या हाताला लावून घ्यायचं, अगदी थोडं, म्हणजे खूप पाणी लावायचं नाही. अगदी थोडंसं, मी बोटच बुडवून घेतली तेवढंच पाणी लावून घेतलं, कारण आपल्याला ह्या बोटाच्या साहाय्यानेच वड्या टाकायच्या असते. जे आपण वाटून घेतलेलं मिश्रण आहे ना त्यातलं असं थोडंसं मिश्रण घ्यायचं, आणि त्याला असं थोडंसं लांबुळका करायचा असं. आणि आपले हे जे बोटं असतात ना, तर या बोटाने आपला जो अंगठा असतो ना, अंगठ्याने वडी तोडत जायची, म्हणजे असे समोर समोर आणायचं. बघू शकता ही वडी जी आहे ते अंगठ्याने असं टाकून द्यायची. तर ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोट्या मोठ्या करू शकता. छोट्या छोट्या केल्या तर छान सुबक दिसतात. साईज जे आहे ते शेवटी तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही बघू शकता, हे मी हळूहळू दाखवत आहे तुम्हाला की कसं घालायचं ते. आपला हा जो उंडा आहे तो इथे आणायचा, सगळा छोटासा पोर्शन इथे आणायचा, आणि नंतर अंगठा जो असतो ना, तर अंगठ्याने ही आपली वडी तोडायची. आता अशा पद्धतीने आपण ह्या वड्या घालून घेऊया. वड्या ज्या आहे ना खूप लागून लागून नका ठेवू, म्हणजे ऊन चांगलं असेल तर ठीक आहे. थोडंसं डिस्टन्स ठेवायचं वड्यामध्ये, म्हणजे त्या पटकन सुकतात. आणि पूर्वी जे आहे ना ते वड्याची डाळ वातावरण पाहून घालायची, म्हणजे जर आभाळ असेल तर वड्याची डाळ अजिबात टाकायची नाही, वड्या घालायची नाही त्या दिवशी. कारण काय होते ना की वड्या ज्या दिवसच्या त्या दिवशी सुकल्या नाही ना, तर त्या वड्याचा एक वास येतो. म्हणून वड्या लवकर घालून घ्यायचे, ते अगदी सकाळी, म्हणजे 9:30-10 वाजता पूर्वी वड्या ज्या आहेत ते घालून तयार व्हायच्या, म्हणजे दिवसभरच्या उन्हाने अगदी कडकडीत त्या वाळून जायच्या. आणि मग परत त्याला 2-4 उन्हा तर ते द्यायचेच. आणि इथे आपल्या वड्या घालून झालेल्या आहे. मी अशा वेगवेगळ्या ताटामध्ये ह्या घालून घेतल्या, बघू शकता या ताटामध्ये टाकलेल्या. तसे मला 3 ताटं करावं लागले. आणि आता याला आपल्याला वाळू द्यायचं आहे, छान कडक असं उन्हामध्ये याला वाळवायला ठेवू आपण. आणि तुम्ही बघू शकता आपण ह्या सकाळी टाकलेल्या वड्या आहे, अगदी इझिली निघत आहेत, म्हणजे ह्या बऱ्याचशा सुकलेल्या आहे, चिपकलेल्या अजिबात नाही आपल्याला, इतक्या इझिली ह्या निघाल्या, बघू शकता.
वड्याला 2-3 उन्हा दिल्यानंतर ह्या वड्या छान वाळतील आणि आपल्याला मग ते वर्षभरासाठी स्टोअर करायला राहील. कारण वडी जर चांगली वाळली ना तर ती वर्षभर चांगली राहते. त्याला काही आपण म्हणतो ना जाळे, रुण्या, सोंडे वगैरे लागत नाही. वड्या अगदी छान वाळलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता आवाज जो आहे तो वड्याचा. जवळपास 3 उन्हा चांगल्या कडकडीत उन्हा मी याला दिलेल्या आहे, या वड्याला दिलेल्या आहे. आणि आपल्या आता ह्या वड्या वर्षभरासाठी साठवायला अगदी तयार आहे. म्हणजे उन्हाळा आणि पावसाळा अशा ह्या 2 ऋतूमध्ये फार उपयोगी पडतात ह्या वड्या. आणि आपल्या इथे वड्या जे तयार आहे आपण या डब्यामध्ये भरून ठेवल्या आणि आता झाकण लावून आपल्या ह्या वाळवण्याचा हा प्रकार अगदी रेडी आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की या संपूर्ण रेसिपीमध्ये आपण कशा छोट्या छोट्या सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. सगळ्या ह्या टिप्स तुम्ही फॉलो करा. यावर्षी जर तुम्ही वड्या टाकल्या नसाल किंवा टाकत असाल तर अशा पद्धतीने नक्की वड्या तुम्ही टाकून बघा. अगदी चवदार तुमच्या वड्या बनतात. आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.